शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आलेली आहे। 7 जणांची तब्बल 1,28,00,000ची फसवणूक झाली आहे। फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिरूरच्या घोडेगाव येथील ही घटना समोर आली आहे। एडलवाइज ब्रोकिंग कंपनीत गुंतवणूक करा आणि वार्षिक 24% प्रमाणे परतावा मिळवा असा आमिष दाखवून घोडेगावात 7 जणांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झालाय। या तिघांनी 7 जणांकडून तब्बल 1,28,92,000 रुपये उकळलेत। फसवणुकीचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे फसवणूक झालेल्यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन घोडेगाव पोलिसांनी केले आहे। व गणेश दत्तात्रय गावाने हे दोघांनी मिळून घोडेगाव येथे एडलवाइज ब्रोकिंग लिमिटेड कंपनीचं ऑफिस मध्ये काम करतात। ते दोघांनी मिळून माझ्याकडे येऊन की आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला वार्षिक 24% परतावा देतो असे आमिष दाखवून माझ्याकडून वारंवार गुंतवणूक करून एकूण 26 लाखांची माझी फसवणूक झाली आहे। नवीन लोक त्या ठिकाणी त्यांची स्टेटमेंट, त्यांची माहिती घेऊन आम्हाला अप्रोच करत आहेत। जी लोक पोलीस स्टेशनला येतील, आम्ही यापूर्वीच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आवाहन केलं होतं, त्याबाबत पेपरला बातम्या देखील आलेल्या आहेत। लोकांनी सजगपणानं कुणालाही न घाबरता या ठिकाणी आपलं म्हणणं नोंदवावं। घोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना कायदेशीर सहकार्य केले आहे।